संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथे दोन समाजामध्ये मारामारी। या मारामारीमध्ये ऋषिकेश सुभाष मोहे वय 27 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाल्याचे प्राप्त माहिती समोर आली आहे। या तुफान मारामारीमध्ये दोन समाजामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आपसात वाद सुरू होता, परंतु या वादाचं स्वरूप जीव घेण्यापर्यंत जाईल याची कल्पना सुद्धा केली जात नव्हती। फिर्यादीचे नातेवाईकाचे म्हणणे आले की या प्रकरणात घडवण्याचा मास्टरमाइंड सोपान सोळंकी असून यांच्यावर कारवाई करण्यात यावी। याकरिता तामगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतक ऋषिकेशची बॉडी वरवड बकाल येथे, परंतु नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास साफ नकार दिला। जोपर्यंत मास्टरमाइंड सोपान सोळंकी यांना अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होणार नाही। त्यानंतर तामगाव व सोनाळा पोलीस या ठिकाणी आले व मृतकाच्या नातेवाईकांची समजूत घातली। त्यानंतर शवविच्छेदन करण्यास नातेवाईक तयार झाले। यावर तामगाव पोलिसांनी 12 आरोपींना अटक करून पोलीस स्टेशन तामगाव येथे पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार करीत आहे। साहेब, हे प्रकरण घडून आणलं, याच्यावर सोपान सोळंकी आहे, याच्यावर ते वेशी केस आहे विनय भंगाची। त्यामुळे ना तो हे मुळत नाही, आपसात करत नाही, म्हणून हे प्रकरण त्यानं घडून आणलं। आणि घडून आणताना त्यानं फोन केले यायले की अडो हे काम करावंच लागते, हे की आपसात करत नाही। तर त्यानं मारसोड करून यायले हे करून टाकलं, बुट्टेनं मारलं त्या पोरेनं, त्याच्या मर्डर एकदम। किती लोकांना क्षेत्र ते 13-14 जण साहेब, 6 जण जोड होते। किती लोकांना मार आहे? 7 लोकांना। हो, आमचा एवढाच हे आहे फक्त मागणी की ऋषिकेशला न्याय मिळावा। हा बस मन तो जो मेन आरोपी आहे तो अटक करा। विसर्जन करण्यासाठी थांबवलं होतं। मग काय आश्वासन दिलं पोलिसांनी? त्याला आम्ही अटक करतो म्हणतात, ते करतो म्हणत आम्ही अटक करू, पण तुम्ही याचा पीएम करा। नंतर आम्ही त्याचा शोध घेऊ असे साहेबांनी आम्हाला शब्द दिले। सुभाष मोहे राहणार निवाणा। कालचीच घटना अशी झाली की सोपान सोळंकेच्या सांगण्यानुसार मारामारी करा अशी त्यांनी सांगितले। त्यांच्या ते आपसात आहेत, त्याच्या भावबंदेचे त्याच्या कारणामुळे हे झाली भांडाभांडी। त्याच्यात त्यानं मारहाण केली, एकदम लाट्या काढल्या, ते शस्त्र ते जे काही असतील नसतील ते त्याच्या त्या मारहाणमध्ये म्हणजे माझ्या स्वतःच्या भावाचा ऋषिकेश सुभाष मोहे यांचा जीव गेला। घटनास्थळी होते का? हो, घटनास्थळी। शस्त्र तुम्ही पाहिले घटनेत? रॉड होती त्यांच्याजवळ आणि गुप्त्या अशा धारेदार अशा गुप्त्या होत्या त्याच्याजवळ, कोराळे होत्या। त्यांचे वार केले गुप्तीचे किंवा इथे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले? हा, प्रत्यक्ष पाहिले। हा जुना काही वाद होता का? हा, जुना वाद होता हा साहेब। ते विनय भंगेची केस आहे सोपान सोळंकेवर, विनय भंगेची केस आहे। त्या कारणानुसार ते तुम्ही केस मागे घ्या, अन्यथा तुम्हाला मोहे कंपनीला आम्ही मारझाड करू। हे जे विनय भंगाची केस आहे हे कुठल्या किती वर्ष झाले आहे? हे 2022 मधली आहे साहेब, 21-22 मधली आहे। कोर्टात चालू आहे? हा, कोर्टात चालू आहे। काल ज्या लोकांनी मारहाण केली ते आरोपी नेमकं कोणते? सूरज सोळंके, अमोल सोळंके, वैभव सोळंके, ईश्वर सोळंके, आकाश सोळंके, हे आपला मानसिंग राजू, महेश सोळंके। एकूण आरोपी किती आहेत तुमच्या? 12। ते मास्टर माइंड आहे तो सोपान सोळंके, त्यांच्या सांगण्यानुसारच हे झालं, तो अटक नाहीये। आपला आरोप आहे तो सोपान सोळंके आशिष सरदार आहे। हा जी घटना आल्याबरोबर अटॅक केला त्याने। काही सूचना नाही, आमच्या घरात येऊन मारझोड केली। म्हणजे असं येऊन काही विचारपूस? काहीच नाही, डायरेक्ट मारझोड केली। तुम्ही झाल्यानंतर किती वेळानं पुन्हा पोलीस स्टेशनला गेले? आम्ही आल्यावर साहेब, आता त्यानं मारझोड केल्यावर पहिले आम्ही दवाखान्यात आलो, पाऊस चालू होता, दवाखान्यात आलो। त्याच्या बाद आम्ही गुन्हा दाखल केला। तरी 10-9 होते, तुमच्या भावाला दवाखान्यात आणल्यानंतर मृत्यू घोषित केला। आणि 4 भाऊ माझे अकोला रेफर आहेत, त्यांना पण मारायला। 4 भाऊ अकोला रेफर, त्यांना पण शस्त्रानं? हा, शस्त्रानं।